चला विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. हेडिंग पाहिल्यावर आपल्या लक्षात आलं असेल आज मास्तर काय शिकवायला. व्ही बॉडमास. याच्या पहिले आपण बॉडमास बघितलेले, BODMAS म्हणजे कंचे भागू बेव हे आपण शिकलेले. पण व्ही म्हणजे रे म्हणजे काय असते ती कन्सेप्ट आपण आज पाहू. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. स्वागत आहे आपलं अग्निपथ अकॅडमीमध्ये. आता मला सांगा, कंचे भागू बेव हे नियम आहे. काय असते? नियम असते. कण म्हणजे कंस, चे म्हणजे साचीचे, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. त्याचप्रमाणे इंग्लिश मध्ये सांगायची काही गरज नाही. मला तुम्हाला समजते, तुम्ही तेवढे हुशार आहेत, त्याच्यामुळे हे वाक्य काही रिपीट नाही करत. आता पाहून घ्या, रे कंचे भागू बेव म्हणजे काय. रे म्हणजे काय म्हणू शकतो आपण? रेग. आता गणितीय क्रिया करताना आता एखादं उदाहरण दिलेले मोठ्याच्या मोठं, भल्या मोठं उदाहरण पाहिलं की आपल्याला 2 मिनिटं घाम सुटते. आपल्याला वाटते हे उदाहरण सोडवावं कसं. अशा वेळेस ह्या नियमानं आपण जाऊ शकतो. ह्या नियमानं कंचे भागू बेव किंवा रे कंचे भागू बेव या नियमानं आपण जाऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपले रिझल्ट राहतात याच्या मागं कारण काय असते? रिझल्ट राहण्याच्या मागं कारण असते 1 मार्काने रिझल्ट गेला, 2 मार्काने रिझल्ट गेला, 3 मार्काने रिझल्ट गेला. अशा वेळेस तुझा अभ्यास आहे पण तुझ्या त्यानं काहीतरी सिली मिस्टेक झाल्या. सिली मिस्टेक कशात होतात? याच्यात होता. याच्यातले भयंकर गेम होतात भाऊ, म्हणजे पाहायचं कामच नाही. प्लस प्लस मायनस, हा तू मायनस झाला मग तो कार्यक्रमच झाला. आता पाहून घे काय असतात. बेरीज वजाबाकी याच्यासाठी एक नियम असतात. गुणाकार भागाकार याच्यासाठी अलग नियम असतात. काय कसे नियम आहेत ते आपण पाहू. इकडे पहा. आता समजा प्लस 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 आहे, उत्तर काय? प्लस. म्हणजे 8 अधिक 10. 8 अधिक 10. 8 बी स्वतः प्लस आहेत. कशी? उदाहरणासाठी सांगतो. हे स्वतः 8 आहेत, स्वतः 8 प्लस आहेत. काही गोष्टी असतात पण दिसत नसतात. मी काय म्हणलो याच्यावर लक्ष द्या. काही गोष्टी असतात पण दिसत नसतात. तसा याचा गेम होती. 8 आणि 10 18. हे काहीच तुला सांगायचं काम नाही. तू 8 आणि 10 18 100% म्हणतो. तिच्यात काही बघायचं काम आहे का? पुन्हा काही सांगायचं काम आहे का? नाही. आता इकडे पहा, प्लस प्लस मायनस. अशा वेळेस काय होते? हे साधं गणित आहे, पाहू आपण कसं काय. समजा 8 अधिक -2 असं लिहिलेलं. 8 अधिक -2. इथं गुणाकाराचा नियम लागू होते. इथं 8 प्लस -2. अशा वेळेस काय होते? 8 प्लस इंटू मायनस मायनस. 8तून 2 गेले 6. हे तुम्हाला सांगायचं काम आहे का? हे तुम्हाला येते. तरी आपण पाहू पुढे आणखी काय काय होऊ शकते. म्हणजे प्लस प्लस मायनस. अशा वेळेस काय होते? ग्रेटर द व्हॅल्यू ग्रेटर द साइन. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह काय असते? मोठ्या संख्येचं चिन्ह. जरी वजाबाकी झाली, जी मोठी संख्या आहे तिचं चिन्ह द्यायचं. काही वेळेस गेम कसे पलटतात ते पाहू. आता काय आहे? समजा मायनस प्लस प्लस असं आलं. मायनस प्लस प्लस. 2 मिनिटं तू भाऊ चाळा. 2 मिनिटं तू 8ने 100% हरपतात. या वेळेस बी काय असते? मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं डूचं साईन दिलं, एवढं मोठं काही लिहित बसत नाही. कसं होते इथं पहा. -8 अधिक 6 असं म्हणलं तो हा कार्यक्रम झाला. ही गोष्ट कशी असते? -8 मधून 6 गेले. 8तून 6 जातात ना, एवढं माहिती ना. 8तून 6 जातात म्हणून 8तून 6 गेले. 2 लिहून टाकायचे सरळ सरळ. असं जर प्लस मायनस आलं, सरळ 100% काय करायचं? वजाबाकी. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, हे विसरायचं नाही. मोठे कोण आहेत? 8. 8च्या समोर कोणतं साईन आहे? मायनस. म्हणजे इथं काय लिहिशील? -2. लक्षात आलं? पुढे आणखी पाहू काय. आता आणखी एक पॉसिबिलिटी काय आहे? मायनस प्लस मायनस. ही जी बोलतो नेहमी काय घ्यायचं? मायनस. कसं? समजा तुझ्या समोर असं गणित आलं, -8 प्लस -10. -8 प्लस -10. अशा वेळेस तू काय करशील? 8 आणि 10 सरळ सरळ काय करायचे? 18 लिहायचे. आणि हे दोन्ही चिन्ह मायनस आहेत ना, इथं 100% मायनस टाकून द्यायचं. म्हणजे उत्तर तुझं काय आलं पाहिजे? -18. समजलं? आलं लक्षात? काय सांगायचं काम? हे लक्षात ठेवा. हे बेरीज व वजाबाकीचे नियम आहेत. कशाचे? बेरीज व वजाबाकी. अक्षर दिसायले का? पाच. चला पूर्ण दिसायले. आता इकडं गुणाकार भागाकाराचे नियम अलग असतात, ती पाहू कशी. गुणाकार व भागाकार. अशा वेळेस काय करायचं? सरळ सरळ तुला गणित असते, तू काहीच विचार करत नाही.
उत्तर लिहितो बरोबर आणि ते बी तुझं उत्तर बरोबर आहे. प्लस गुणिले प्लस बरोबर काय करतो प्लस, म्हणजे 8 गुणिले 10. आता मला सांग याच्या समोर प्लसचं चिन्ह आहे पण दिसायला का नाही, तसं 10च्या समोर बी चिन्ह आहे दिसायला का नाही. मग तू काय करतो 8 10 80 चिन्ह कोणतंच लिहित नाही, ते बी बरोबर आहे तुझं. तू काय चुकला काय, इथं प्लसचे चिन्ह दिसायला का नाही. अशा काही काही बारीक गोष्टी असतात, कुठं कुठं तुझा गेम होऊ नये म्हणून तू शिकून घे. प्लस गुणिले प्लस इज इक्वल टू प्लस. आता लक्ष दे, मायनस गुणिले प्लस आल्यावर काय करशील, मायनस गुणिले प्लस. समजा -8 गुणिले 10 आहे. अशा वेळेस काहीच नाही, सरळ सरळ गुणाकार करून टाकायचा. 8 10 80. एक जरी मायनस असलं ना बिंदास मायनस देऊन टाकायचं. दोन्ही याच्यातून एक जरी मायनस असलं तर बिंदास मायनस देऊन टाकायचं. उत्तर काय आलं -80. म्हणजे प्लस गुणिले मायनस गुणिले प्लस याचं उत्तर काय येईल मायनस. जे बी उत्तर येईल ते 100% मायनस मध्ये आलं पाहिजे. आता आणखी इकडे पहा, प्लस गुणिले मायनस याच्यासारखंच आहे. याच्या वेळेस बी काय करशील मायनसच लिहिशील. आता तू म्हणशील सांगाच बापा 8 गुणिले -10 काय लिहिशील 80, पण चिन्ह कोणतं देशील मायनस. संपला विषय. आता आणखी काय राहिलं, प्लस झालं, प्लस इंटू प्लस झालं, मायनस इंटू प्लस झालं, प्लस इंटू मायनस झालं. आता लक्ष दे, मायनस इंटू मायनस ही गोष्ट लक्षात ठेव बाबा. मायनस गुणिले मायनस काय होते प्लस, म्हणजे -8 गुणिले -10 80 लिहिशील आणि तो का मायनस दिलं तो मार्क गेला. याला म्हणतो आपण सिली मिस्टेक. बारीक सारीक गोष्टीवर लक्ष दिलं नाही की आपला गेम होते. त्याचं कारण हे 8 10 80 येतात पण मायनस इंटू मायनस नेहमी प्लस होते, काही चिन्ह लिहायची गरज नाही. आता समजलं तुला काय आहे काय नाही. बेरीज वजाबाकीचे नियम समजले, गुणाकार भागाकाराचे नियम समजले. पाहू आता पुढे आणखी काय. चला विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ नक्कीच समजला असेल. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपण रेखांची भागव्यव याचे जवळपास 10 टाईप आहेत. एक टाईप आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.